नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आता पुन्हा एकदा ई-के-वाय-सी करण्याची संधी ही सर्व लाडक्या बहिणींना मिळालेली आहे. तरी त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा. लास्ट टाईम ज्या महिलांनी ई-के-वाय-सी केली नव्हती व काही कारणास्तव त्यांना ई-के-वाय-सी करता आली नव्हती, त्यांना आता सुवर्ण संधी आहे. सरकारने पाहिले की बऱ्याचशा महिला या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे सरकारने पुन्हा नव्याने योजना सुरू करण्याचं ठरवले. व तसा जी-आर सुद्धा त्यांनी जाहीर केलता. पुन्हा आता तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता व ई-के-वाय-सी दुरुस्तीसुद्धा करू शकता. जर तुमची काही अडचण येत असेल तर तुम्ही पुन्हा नव्याने या योजनेला सुरुवात देखील करू शकता. आता तुम्ही पुन्हा या योजनेचा नव्याने फॉर्म भरून या योजनेसाठी पात्र होऊ शकता. तर ही ई-के-वाय-सी कुणाकुणाला करता येणार? तर ई-के-वाय-सी फक्त त्याच लाडक्या बहिणींना करता येणार ज्या या योजनेसाठी पात्र आहेत. काही महिला या सरकारी योजनेचा अगोदरपासून लाभ घेत आहेत व तरी देखील त्या लाडक्या बहीण योजनेचा लाभ मागत आहेत. अशा महिलांसाठी ई-के-वाय-सी करता येणार नाही. तर सरकारने पहिलंच पात्र व अपात्र ही यादी जाहीर केली. त्यामध्ये अपात्र असे ठरले होते जे सरकारी योजनेचा आधीपासून लाभ घेतात किंवा घरातील एखादी व्यक्ती सरकारी योजनेचा लाभ घेत आहे, त्यांना या योजनेत थारा नाही. त्यांना या योजनेपासून वंचित केलं जाईल. किंवा काही महिला अशा होत्या ज्या म्हणत होत्या की आम्ही तर खूप गरीब आहोत, तरी देखील आम्हाला गेल्या काही महिन्याचे लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाही आहेत. तर अशा बऱ्याचशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांचे खूप सारे कारणं आहेत की आम्ही ई-के-वाय-सी करून देखील आमच्या अकाउंटला पैसे आले नाही आहेत किंवा आम्ही गरीब आहोत, आम्ही सरकारी योजनेत पात्र ठरतो तरी देखील आमच्या अकाउंटला पैसे आले नाही. तर हे कसं काय झालं, आमच्या अकाउंटला पैसे का नाही आले, असे बऱ्याच लाडक्या बहिणींचे प्रश्न उद्भवलेत. तर त्यावर उत्तर काय, तर तुम्ही व्हिडिओमध्ये जाणून घ्यालच की तुमच्या अकाउंटला पैसे का बरं आले नाहीत, तर जाणून घ्या. पण त्या अगोदर जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, ज्यावेळेस तुम्ही ई-के-वाय-सी केली त्यावेळेस काही कारणास्तव तुमची ई-के-वाय-सी चुकली असेल. काही वेळेस तुम्ही नंबर चुकीचा टाकला असेल किंवा काही वेळेस तुमचा नंबर तुमच्या आधारला लिंक नसेल. त्यामुळे देखील हा प्रॉब्लेम होतो. जेव्हा नंबर आधारला लिंक नसेल तेव्हा देखील चुकीचं दाखवतात व त्यावर आपली ई-के-वाय-सी चुकते. त्यामुळे तुम्ही एकदा ई-के-वाय-सी दुरुस्ती करून घ्या. लास्ट टाईम जेव्हा सरकारने ई-के-वाय-सी दुरुस्तीला मुदत दिली त्यावेळेस याच्याकडे बऱ्याचशा महिलांनी दुर्लक्ष केलं व त्यामुळे आज त्यांचा फॉर्म भरला गेला नाही. तर दुसऱ्या साईडला काही महिलांचे बरेचसे प्रश्न होते की आम्ही ई-के-वाय-सी केली, आम्ही पुन्हा फॉर्मसुद्धा भरला, आम्ही अर्ज देखील केला, परंतु आमच्या अकाउंटला गेल्या काही महिन्यांचे पैसे आलेले नाही आहेत, आम्हाला पैसे मिळालेले नाही आहेत. तर त्यावर आम्ही काय करू व काय चुकलं ज्यामुळे आम्हाला पैसे आलेले नाही आहेत. तर याच्यावरच काही महिला फार संतापल्या व काहींनी तर आंदोलन देखील केले. तर असे का झाले, तुमच्या अकाउंटला पैसे का नाही आले व तुम्ही योजनेसाठी अपात्र का ठरला, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते मिळूनच जाईल. तर बघा, ज्यावेळेस तुम्ही अर्ज करत होता त्यावेळेस तुम्हाला एक प्रश्न आला होता की तुमच्या घरातील एखादी व्यक्ती सरकारी योजनेचा लाभ घेत आहे का किंवा तुम्ही कुठल्या सरकारी योजनेचा लाभ घेतला आहे का. तर त्यावर बऱ्याचशा जणींनी इथे चूक केली. तर इथे तुमचं उत्तर असायला पाहिजे होतं नाही, परंतु हजारो महिलांनी तिथे हो करून टाकलेलं आहे. व ज्या महिला या योजनेसाठी पात्र होत्या त्या महिला देखील त्या योजनेसाठी अपात्र होऊन गेल्या. का, कारण एका प्रश्नामुळे, ज्यावर त्यांनी असं सांगितलं की आमच्या घरातील सदस्य सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत, परंतु त्या आता म्हणत आहेत की आम्ही तर गरीब आहोत. तर त्यावर त्यांचे इथं चुकलं की त्यांनी तिथे नाहीच्या ऐवजी हो करून टाकलं. तर आता तुमच्या हातात पुन्हा एकदा संधी आहे. ज्या काही महिलांचे अजूनही पैसे आलेले नाही आहेत त्यांनी एकतर योजनेसाठी पुन्हा अर्ज करा, पुन्हा नव्याने योजनेला सुरुवात करा. त्यामुळे तुम्हाला राहिलेले काही महिन्यांचे पैसे तुमच्या अकाउंटला येऊन जातील. किंवा काही महिलांना असं वाटतं की आपण ई-के-वाय-सी केली नाही आहे किंवा ई-के-वाय-सी दुरुस्ती राहिलेली आहे, तर त्या महिलांनी डायरेक्ट ई-के-वाय-सी केली तरी चालेल. ई-के-वाय-सी केल्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे राहिलेल्या महिन्याचे येऊन जाईल. तर काळजी घेण्याचे कारण नाही आहे. जेव्हा तुम्ही फॉर्म भरसाल तेव्हा लक्षात घ्या की तुम्ही तिथे योजनेसाठी पात्र आहात, त्या अर्थाने तुम्ही फॉर्म भरा, अपात्र अर्थाने नाही. जर तुम्ही तिथे योजनेसाठी तुम्ही म्हणालात की आमच्या घरातील एखादा सदस्य सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत, तर तिथेच तुमचा फॉर्म बाद होईल.
व सरकार पुढे फॉर्म घेणार नाही. काही महिलांचे असेच अर्ज बाद झालेले आहेत. त्यांनी नीट फॉर्म न भरल्यामुळे त्यांचा हा प्रश्न सॉल्व्ह झाला नाही आहे. व काही महिला याच्यावर बोलत देखील आहेत की आम्ही आंदोलन करल किंवा सरकारवर जाब विचारत आहेत की असं का झालं. तर असं त्यामुळेच झालं असेल. कदाचित तुमची KYC दुरुस्ती राहिली असेल किंवा कदाचित तुम्ही चुकीचा फॉर्म भरला असेल. तुम्ही फॉर्म भरताना अचूक माहिती दिली नसेल. त्यामुळे अजूनही तुमच्या हातात वेळ आहे. तुम्ही आता नव्याने अर्ज करा किंवा तुमची KYC दुरुस्ती करून घ्या, जेणेकरून राहिलेले पैसे तुमच्या अकाउंटला येऊन जातील. व असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका व कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.